नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकांपासून शिवसेनेत सुरू असलेला धुसफुशीचा सोमवारी अखेर स्फोट झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेचे नियंत्रण दिले नसल्याचे सांगत आमदार महेश शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केलाय। त्यानंतर अवघे काही तासातच भाजपाने मंत्री जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे जाहीरपणे सांगितले। त्यामुळे एकनाथ शिंदे साताऱ्यातील सभेला जाण्यापूर्वीच शिवसेना आमदाराची भाजप प्रवेशाची तयारी झाल्याचे मानले जात आहे। शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला भाजपाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। त्यातून शिंदे यांनी शिवसेनेच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपासोबत सातारा झेडपीतील सत्तेपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला दूर ठेवले। त्याची खत पालकमंत्री या नेत्याने शंभूराज देसाई यांना होती। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी घेतलेली भूमिका शंभूराज यांच्या जिव्हारी लागली होती। त्यानंतर आमदार शिंदे आणि पालकमंत्री देसाई यांच्यात अंतर पडत गेले। शंभूराज देसाई यांनी कोरेगावात लक्ष घालण्यास सुरुवात केली। त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन आमदार शिंदे यांना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न चालवला आहे। शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडी आणि साताऱ्याच्या मेळाव्याचे नियंत्रण नसल्याने संतापलेल्या महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला। देसाई मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देत आहेत। कोणत्याही कार्यक्रमांना ते मला बोलवत नाही। सातारा दौऱ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी मला बोलवत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी मला 2019 मध्ये शिवसेनेकडून लढायला सांगितले, त्यामुळे मी शिवसेनेकडून लढलो। आम्ही पहिल्यापासून भाजपासोबत काम करत आलो आहोत असेही सांगायलाही महेश शिंदे विसरले नाहीत। त्यानंतर अवघे काही तासातच भाजपाने मंत्री जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे हे जे भूमिका घेतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले। या सर्व घडामोडी एवढ्या वेगाने घडत आहेत की सर्व काही नियोजित आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते भाजपाशी संबंध ठेवून होते। कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजप एकाच घरातून चालत होती। शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत। त्यामुळे दोन्ही पक्ष एकाच घरात नांदत होते हे उघड सत्य आहे। त्यात सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची भर पडली।